Cancer Healer Center, a new beginning. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच। कालपासून सुरू असलेल्या गोळीबारात 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू। पुंछ सेक्टरमधील गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमारही शहीद। पाकिस्तानमधील लाहोर 3 स्फोटांमुळे हादरलं। स्फोटांमुळे नागरिकांची पळापळ। स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट। भारत आणि पाकिस्तान लवकरच तोडगा काढतील। दोन्ही देशांनी संयम बाळगावा। शत्रुत्वाची भावना लवकरच संपेल। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। पाकच्या पंतप्रधानांकडून दहशतवाद्यांचा शहीद उल्लेख। आम्ही शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ। योग्य उत्तर कसं द्यायचं पाकिस्तानला माहिती। शहबाज शरीफची दरपोक्ती। यूएनच्या कायद्यानुसार पाकिस्तानकडे हल्ल्याचे उत्तर देण्याचे अधिकार। आम्ही हल्ल्याचं उत्तर देऊ शकतो। ऑपरेशन सिंदूर नंतर बिलावल भुट्टोची पोकळ धमकी। पंजाबच्या अमृतसरमध्ये लष्कर आणि पोलिसांकडून रात्री मॉक ड्रिल। संपूर्ण अमृतसर शहराचा वीज पुरवठा रात्रीच्या सुमारास खंडित। राजस्थान जैसलमेरमधील पोलीस अधिकारी सतर्क। भारत-पाक तणावामुळे हेरगिरी कॉल्सची संख्या वाढली। जैसलमेरचे एसपी सुधीर चौधरी यांची माहिती। पाकिस्तानातल्या पेशावर विमानतळावर नागरिकांची पळापळ। इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, कराचीत परदेशी विमानसेवा थांबवली। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने सीमेवर तैनाती वाढवली। पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यही सतर्क। इराणचे परराष्ट्र मंत्री आरकची आजपासून 2 दिवस भारत दौऱ्यावर। इराणचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटणार। भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। भारत-पाकिस्तान युद्धजन्य भागातून प्रवास करू नका। सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी सूचना। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा खोटारडेपणा उघड। भारतीय विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा फोल। भारतीय हवाई दलाकडून देशातील सर्व एअरबेस अलर्टवर। पुण्याच्या एअरबेसवरून लढाऊ विमानांच्या पुणे-मुंबईच्या आकाशात घिरट्या। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांच्या 3 म्होरक्यांना हादरा। मसूद अझहर, हाफिज सईद आणि सलाउद्दीनची दहशतवादी तळ उद्ध्वस्त। भारताच्या हल्ल्यात म्होरक्यांच्या चमच्यांचाही खात्मा। मसूद अझहर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले। जैश-ए-मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार। पाकिस्तानातून नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी। गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल। पोलिसांकडून ईमेलबाबत चौकशी सुरू। नागपुरातील माजी वायुसैनिक संदेश सिंगलकरांनी वायुसेनेत परतण्याची परवानगी मागितली। संदेश सिंगलकर यांनी हवाई दलात 16 वर्ष सेवा दिली। कारगिल युद्धातही त्यांचा सहभाग। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिल। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिकसह 16 ठिकाणी नागरिकांना हल्ल्यापासून बचावाची माहिती दिली। तर युद्धजन्य स्थितीतील तयारीसाठी अनेक ठिकाणी ब्लॅकआउट। ऑपरेशन सिंदूर नंतर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। संसद भवनात बैठक होणार। अमित शहा, राजनाथ सिंग, किरेन रिजिजू बैठकीला उपस्थित राहणार। श्रीनगरसह 18 विमानतळांवरील कामकाज तात्पुरतं बंद। विमान कंपन्यांनी 200हून अधिक उड्डाणं रद्द केली। भारतीय जवानांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एअर इंडियामध्ये रिबुकिंग करता येणार। बेस्ट बस आता गुगल मॅपवर। वेळेच्या बचतीसह मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल। फडणवीसांची माहिती। मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस। जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या कोसळल्या तर कारखान्याचं छप्पर कोसळून दुर्घटना। लोकल सेवेवरही परिणाम। भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती। रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार। 67 कसोटी सामन्यात रोहितची 12 शतकं आणि 18 अर्धशतकं। इंग्लंड दौऱ्यापासून भारताला नवा कर्णधार मिळणार। Cancer Healer Center, a new beginning.